आज भाजीला काय करायचा हा प्रश्न होता, कारण भाजीपाला पूर्ण संपलेला होता. मग म्हटलं आता काय करायचं काय. मग आठवलं की आमच्या विदर्भामध्ये चुनवड्या स्पेशल आहे आणि ही भाजी मी एखादी वेळा करते, नेहमी करत नाही. 2-3 महिन्यातून एकदा जेव्हा भाजीला नसेल तेव्हा मला आठवण येते या भाजीची, किंवा पाटोडी. तर ही चुनवड्याची भाजी पण अगदी छान होते, अगदी पाटोळीच्या भाजीसारखी. तर इथे मसाल्याचं छान असं पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये छोट्या छोट्या चुनवड्या टाकलेल्या आहे, किंवा डुबुकोड्या म्हणतात त्याला. त्यामध्ये मसाले सर्व ॲड करून ते छोटे छोटे गोळे टाकायचे. गोळे छान फुलतात आणि मसाल्याची केली तर अगदी छान लागते खायला. मस्त अशी चुनवड्याची भाजी, सोबतच भाकरी पाहिजे असतात, पण आता ज्वारीचं पीठ नव्हतं त्यामुळे मग चपात्या आणि भात. आणि विदर्भामध्ये ही भाजी विशेष करून करतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आता माझ्या आईकडे तर उन्हाळ्याची जास्त करतात ही भाजी, कारण कैऱ्या असतात. या भाजीमध्ये कैऱ्या टाकल्या तर आणखीनच खायला छान लागते. टमाटरपेक्षा कैरी या भाजीमध्ये पाहिजे असते. पण आता असो, जे होतं ते अवेलेबल. मी टमाटर यामध्ये टाकलेले आहे आणि अशा पद्धतीने ही चुनवड्याची भाजी केलेली आहे, सोबतच भात आणि चपाती. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.